पेठ वडगाव शहरातील एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कॉम्प्लेक्स समोर भर पावसात महिलेचा धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला आहे. अमृता दीपक कांबळे राहणार सावर्डे तालुका हातकंगले असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडगाव शहरातील स्टँडच्या पाठीमागे कोल्हापूरला जाणाऱ्या गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचा संशय असून पतीवर संशय व्यक्त केला जात आहे. भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे अमृता कांबळे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने भर पावसात ही घटना घडल्याने परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी निरीक्षक गोरख चौधरी यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबासाहेब पाटील, श्रीकांत दाभोळकर, भूषण शेट्टे, काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत, कुलदीप मोहिते आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे.